Good morning. Today I am giving to some information about the lesson 2.4, an epitome of courage. You know the meanings of courage, sahas. An epitome. Epitome means a brief abstract, a very fine example of something, the greatest example of anyone. Here is the आदर्श नमुना, स्तुत्य उपक्रम, स्तुत्य रूप. An epitome of courage means धैर्याचे मूर्तिमंत रूप, साहस आणि साहसाचं असलेलं मूर्तिमंत उदाहरण आपल्या या धड्यामध्ये आपणाला दिलेलं आहे. This story is one of the greatest scientists in the world. In spite of his dreaded disease that made him handicapped. Handicapped means अपंग, तर आपण दिव्यांग असं म्हणतो. He continued his extraordinary research work with great courage. तर आपण पाहतो आपल्या समाजामध्ये, वी लुक इन आवर सोसायटी, काहीतरी अपंग असेल तर मी अपंग आहे ते लपवणे, ते जादा न सांगणे, अशा पद्धतीचे उदाहरण आपल्या समाजामध्ये आपल्या घरामध्ये घडत असतात. परंतु या ठिकाणी या धड्यामध्ये जे उदाहरण दिलेलं आहे ते खरोखर अंगावरती रोमांच उभा करणारे उदाहरण आहे. ते आपण आता डिटेलमध्ये पाहणार आहोत. धैर्याचे मूर्तिमंत रूप. Now look here. Disabilities, handicaps, or mourn over them our whole life through. Dr. Stephen Hawking, one of the greatest scientists of this century, did not do so. We often tend to hide behind our weaknesses. Weaknesses म्हणजे कमतरता. कमतरता म्हणजे आपल्यामध्ये अशक्यता. डिसेबिलिटीज म्हणजे हँडिकॅप, अपंगत्व, हँडिकॅप्स. आवर मोर्न मीन्स शोक करत बसणे. ओव्हर देम आवर होल लाईफ थ्रू म्हणजे जन्मभर आपण अनेकदा टेन टू हाईड बिहाइंड. हाईड मीन्स लपवणे, आणि लपवण्याचा प्रयत्न करतो. काय? आपल्यामध्ये असणारे कमतरता, आपल्यामध्ये असणारा दुबळेपणा, आपल्यामध्ये असणारं अपंगत्व, याचं लपवून त्याबद्दल आपल्या मनामध्ये शोक करण्याचं काम आपण करत असतो. बट डॉक्टर स्टेफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, डिड नॉट डू सो. इथे एक अपवाद आहे. कोण? हू? डॉक्टर स्टीफन हॉकिंग. हिज डिग्री वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. सेंचुरी म्हणजे शतकातील. या असणाऱ्या शतकामध्ये डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे त्याला अपवाद आहेत. यांनी तसं केलं नाही. ही डिड नॉट डू सो. सो मीन्स
here is you see here म्हणजे हे अपंगत्व, दुबळेपणा, परत कमतरता असणारं लपवण्याचं काम या असणाऱ्या सायंटिस्टने केलेलं नाही. का केलं नाही तर ते त्याला अपवाद आहेत. From a very rare and dreaded disease, Dr. Hawking continued his research undaunted. His exemplary courage should inspire us to do our best even under trying circumstances. In spite of suffering from a very rare and dreaded disease, rare means दुर्मिळ, अत्यंत दुर्मिळ. Dreaded means dangerous, fearful, भयानक असा असणारा रोग. In spite of suffering from a very rare and dreaded disease, म्हणजे या असणाऱ्या शास्त्रज्ञाला अत्यंत दुर्मिळ आणि अतिशय भयानक असा रोग झालेला आहे, तरी सुद्धा डॉक्टर हॉकिंग कंटिन्यूड हिज रिसर्च अनडॉन्टेड. His exemplary courage should inspire us to do our best even under trying circumstances. Undaunted, धैर्य न खचता. रिसर्च म्हणजे संशोधन. His exemplary means अनुकरणीय, प्रेरणादायी. करेज, साहस. His exemplary courage should inspire us, आपणाला प्रेरणा देता, to do our best even under trying circumstances. या परिस्थितीमध्ये सुद्धा न खचता, न डगमगता त्यांनी आपलं संशोधन चालू ठेवलं आणि हे जे असणारं उदाहरण हे आपणाला प्रेरणा देऊन जातं. Fearful, Bhayanak, Undaunted, and admired. 300 years after the death of the great scientist Galileo, Dr. Stephen Hawking was born in Oxford, London on the 8th day of January 1942. Little did his parents know that one day their little boy would be hailed as one of the greatest scientists of this century. Exactly 300 years after the death of greatest scientist Galileo. Great scientist Galileo म्हणजे गॅलिलिओच्या मृत्यूनंतर बरोबर 300 वर्षांनी, एक्झॅक्टली 300 years आफ्टर द डेथ ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट गॅलिलिओ, प्रसिद्ध असणाऱ्या गॅलिलिओ यांच्या मृत्यूनंतर 300 वर्षांनी डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड, लंडन ऑन द 8th day of January 1942. 8 जानेवारी 1942 मध्ये स्टीफन हॉकिंग या शास्त्रज्ञाचा लंडनमधील ऑक्सफर्ड मध्ये जन्म झाला. लिटल did his parents know that one day their little boy would be hailed as one of the greatest scientists of the century. Hailed means acclaimed, greeted, गौरवले जाणे. असं लिटल डीड क्वचित सुद्धा. His parents means mother and father. His means Stephen Hawking. Little did his parents know that one day their little boy, त्या आई वडिलांना पालकांना माहीत जराही कल्पना नव्हती की काय वन डे देअर मीन्स पॅरेंट, देअर लिटल बॉय. हु इज लिटल बॉय? स्टीफन हॉकिंग, डॉक्टर स्टीफन हॉकिंग. तो लहान मुलगा वुड बी हेल्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ द सेंचुरी, या शतकातील
अत्यंत महान असा शास्त्रज्ञ होईल याची पुसटशीही कल्पना त्यांच्या आई वडिलांना त्यावेळी आली नव्हती. Hailed means acclaimed. Could anybody imagine that his mind would soar up into space like light? More importantly, no one could predict that he would be the very epitome of courage. Neither could anybody imagine, neither कोणीही कधीही anybody कोणीही imagine तर्क करणे गेस करणे that his mind would soar म्हणजे फ्लाय करणे that his mind would soar up into space like a light आकाशात तील प्रकाशाप्रमाणे त्याचं मन एवढं उड्डाण घेईल किंवा फ्लाय होईल असं कुणालाही अंदाज नव्हता. मोर इम्पॉर्टंटली none could predict that he would be the very epitome of the courage. आणि हे या जगातील असणारं एक मूर्तिमंत उदाहरण होईल याबद्दलची अजिबात कुणाला माहिती नव्हती. So, a very fine example of something wonderful thing. It is that quality which makes people not lose heart when faced with a great calamity. Courage is a wonderful thing. Wonderful म्हणजे विलक्षण, आश्चर्य करणार. Courage is a wonderful thing. It is that quality. Quality म्हणजे गुण. Courage is a wonderful thing. ध्येय ही एक विलक्षण चीज आहे. It is the quality. हा एक गुण आहे आणि हा गुण अंगी असेल तर which makes people not lose heart when faced with a great calamity. जर हा गुण अंगी असेल तर मनुष्य महाभयंकर संकटांना सामोरं जाऊ शकतो असं असणारं उदाहरण. परंतु माणसाच्या अंगी कुणाच्याही अंगी करेज हे असणं गरजेचं आहे. इट इज नेसेसरी टू हॅव दी करेज सो वी विल गो फर्दर. Disaster. Exaggeration to say that Dr. Stephen Hawking, a living legend of cosmology, is the very personification of courage and hope. It would not be an exaggeration to say that Dr. Stephen Hawking, a living legend of cosmology, is the very personification of courage and hope. Hope means इच्छा, courage means धैर्य. Personification means the representation of an abstract quality in human form. उत्कृष्ट नमुना. Cosmology means a study of the origin and development of the universe, विश्व निर्मिती. And exaggeration means अतिशयोक्ती. Means it would not be an exaggeration to stay. म्हणजे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही किंवा त्याची अतिशयोक्ती होणार नाही. काय that Dr. Stephen Hawking, a living legend of cosmology, is the very personification of the courage and hope. Dr. Stephen Hawking हे विश्वनिर्मिती शास्त्रातील एक अतिशय धैर्य व आशावादी यांचे मूर्तिमंत रूप आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. अशा पद्धतीचं मत या असणाऱ्या उदाहरणावरून आपणाला समजतं. Origin and development of patient personality. And his whole body is bound to a wheelchair thanks to a cruel quirk of fate. Yet he is one of the greatest scientists of this century. Of fate, Except his mind, his whole body is bound to a wheelchair. Bound means बांधणे. His means the Stephen Hawking's whole body, संपूर्ण शरीर
ही इज बाउंड टू दी व्हीलचेअर. व्हीलचेअर म्हणजे चाकाची खुर्ची. एवढं जर सोडलं, थँक्स टू क्विक ऑफ फॅट. क्रिक ऑफ फॅट मीन्स अनएक्सेप्टेड चेंज बाय डेस्टिनी. नशीब पालटणे म्हणजे या ठिकाणी आपलं नशीब फिरणे म्हणतो आपण त्याला. दुर्दैव चालू होणे म्हणजे नशीब दुर्दैवाने किंवा नशिबाने. येट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. सर्व काही या व्हीलचेअरला बांधलेलं होतं. संपूर्ण शरीर त्या व्हीलचेअरशी खेळून होतं. तरी सुद्धा ही स्टीफन हॉकिंग इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ इज सेंचुरी. या असणारी शतकातील एक महान शास्त्रज्ञ बनले असं सांगितलेलं आहे. इन दिस वे दिस इज गिवन हिअर. Destiny. Child, Stephen grew up to be a normal teenager, full of mischief and lots of love for music and mathematics. Even though his father wanted him to study medicine, he was bent on studying mathematics. The University of Oxford at that time did not have a course in mathematics, so he opted to study physics instead. An average child. Average means सरासरी, सर्वसामान्य. An average child, Stephen grew up to be a normal teenager. एक लहान बालकाप्रमाणे, सर्वसामान्य बालकाप्रमाणे स्टीफन हॉकिंग हे काय करत होते, वाढत होते. फुल ऑफ मिस्चिफ. मिस्चिफ मीन्स खोड्या करणे. Full of mischief and lots of love for music and mathematics. He is very interested in music and mathematics. सर्वसामान्य मुलाप्रमाणे तो वाढत होता आणि खोडकर असा मुलगा, परंतु संगीतावरती आणि गणित या विषयावरती पूर्णपणे रुची असणारा, आवडीचे असणारे असे ते विषय होते. इवन दो तरी सुद्धा, इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन अँड हिज फादर ऑल्सो वॉन्टेड हिज सन वुड बी एक्सपर्ट इन मेडिसिन टू टेक नॉलेज इन मेडिसिन. हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन. ही वॉज बेंट ऑन स्टडीइंग मॅथमॅटिक्स. He was bent on studying mathematics. जरी त्याची इच्छा गणिताकडे त्याचा कल असला, बेंट म्हणजे कल असणे, स्टडीइंग इन मॅथमॅटिक्स. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ॲट दॅट टाइम, त्यावेळेला युनिव्हर्सिटी, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यावेळेला डिड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथमॅटिक्स. त्या असणाऱ्या विद्यापीठामध्ये गणिताचा कोर्सच नव्हता. इट इज नॉट अवेलेबल मॅथमॅटिक्स कोर्स इन युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड. सो म्हणून ही स्टीफन हॉकिंग ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टेड. इन्स्टेड मीन्स त्याऐवजी. व्हॉट मॅथमॅटिक्स इन्स्टेड म्हणजे मॅथमॅटिक्स ऐवजी त्यांनी भौतिकशास्त्रामध्ये अभ्यास करायला सुरुवात केली. A course in mathematics, so he opted to study physics instead. Bent on age of 17, Stephen started noticing that he was becoming increasingly clumsy and even fell down a couple of times for no reason. At the age of 17, 17व्या वर्षी स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट. नोटीस म्हणजे लक्षात येणे. स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजली क्लमझी. क्लमझी मीन्स ऑकवर्ड, इनकम्पेटेंट, अस्ताव्यस्त. फॉर नो रिझन,
म्हणजे 17 वर्षाचे असताना त्यांच्या लक्षात आले की त्यांचा असणारा तोल जाऊ लागला आणि एकदा दोनदा ते काही कारण नसताना जमिनीवरती पडले. कपल ऑफ टाइम म्हणजे 2 वेळेला. देर इज अ नो रिझन फॉर नो, कोणतेही कारण नसताना सुद्धा ते असणारे Flexed him and he went to see his family doctor, who diagnosed him as suffering from an extremely rare disease, ALS or Lou Gehrig's disease, that affects the nervous system and eventually weakens all the muscles of the body. Stephen says that even as a child, his muscle coordination was nothing to write home about. Full of difficulty, let's add this prefixed him and he went to see his family doctor. Perplexed, full of difficulty or confused, बावरले. This perplexed him and he went to see his family doctor. फॅमिली डॉक्टर म्हणजे घरचा असणारा डॉक्टर, कौटुंबिक डॉक्टर. आणि त्याच्या आश्चर्याने ते काय झाले तर ते फॅमिली डॉक्टरकडे गेले. हू मीन्स दी फॅमिली डॉक्टर हू डायग्नोज्ड हिम ॲज अ सफरिंग फ्रॉम दी एक्स्ट्रीमली रेअर डिसीज. फॅमिली डॉक्टर डायग्नोज्ड म्हणजे निदान करणे, योग्य ते रोग शोधून काढणे. डायग्नोज्ड हिम ॲज अ सफरिंग मीन्स दी स्टीफन हॉकिंग was suffering from an extremely rare disease. त्यावेळी त्याने शोधून काढलं की काय काढलं तर यांना एक अत्यंत दुर्मिळ असा आजार झालेला आहे. काय त्या आजाराचं नाव आहे? व्हॉट इज द नेम ऑफ द डिसीज? ALS और LOU, गेरीज डिसीज. आता हा आजार काय करतो? या आजाराचं नाव आहे ALS और LOU, गेरीज डिसीज. दॅट affects the nerve system. Nerve system is मज्जा संस्था. Related to the brain. Affects means परिणाम करणे. The disease affects the nerve systems and eventually occurs weakness म्हणजे दुबळेपणा. All the muscles of the body. त्यांचं काय होतं तर ह्या असणारा डिसीज अटॅक ब्रेन वरती करतो, नर्व सिस्टीम वरती करतो आणि त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावरती जे मसल्स आहेत, स्नायू आहेत ते काय होतात? कमकुवत होतात. म्हणून याला या आजाराला ALS और LOU असं म्हटलेलं आहे. हा अत्यंत दुर्मिळ डिसीज आहे. हा कमीत कमी लोकांना होतो, परंतु दुर्दैवाने या असणाऱ्या स्टीफन हॉकिंगला हा डिसीज झालेला आहे असं डायग्नोज्ड बाय हिज फॅमिली डॉक्टर. स्टीफन सेज, आता स्टीफन काय म्हणतायत बघा. स्टीफन सेज दॅट इव्हन ॲज अ चाइल्ड हिज मसल कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. त्यामुळे त्यांना त्यांच्या मसल्सवरती, स्नायूवरती ताबा राहत नव्हता आणि त्यानुसार त्या लिहिताना किंवा इतर कामं करताना त्यांच्या स्नायूवरती ताबा राहत नसल्यामुळे कोणतेही काम व्यवस्थित होत नव्हतं. difficulty, let's add his handwriting would send his teacher into a fit of frenzy. Nor was he inclined towards sports. Nevertheless, this disease came as a bolt from the blue. A frenzy. He means Stephen Hawking. He recollects that his handwriting would send his teacher into the fit of frenzy. Fit of frenzy means great annoyed or rage म्हणजे चीड आणण्याचे, संतापजनक. त्याची एक आठवण ते सांगतायत. रिकलेक्ट्स म्हणजे आठवण करतायत, रिमेंबर करतायत, शेअर करतायत. ही रिकलेक्ट्स दॅट हिज हँडरायटिंग वुड सेंड हिज टीचर इन टू फिट अँड फ्रेंजी. त्यांचं हस्ताक्षर बघितले की त्यांच्या शिक्षकांना त्याची चीड यायची, राग यायचा.
नॉर वॉज ही इन्क्लाइंड टू स्पोर्ट्स. इन्क्लाइंड म्हणजे रस नव्हता. नॉर वॉज ही इन्क्लाइंड टुवर्ड स्पोर्ट्स, त्यांना खेळामध्ये रुची नव्हती. अर्थलेस ही द डिसीज केम एज अ बोल्ट फ्रॉम द ब्लू. बोल्ट फ्रॉम द ब्लू मीन्स अ सडन शॉक और सरप्राईज. वज्राघात होणे, वज्राघात होणे किंवा धक्कादायक घटना घडणे किंवा हादरून टाकणारा ही जी स्थिती आहे, हा जो प्रसंग आहे तो खरोखर हादरून टाकणारा किंवा सहन न होणारा असा प्रसंग आहे किंवा प्रसंग होता असं Great ते annoyance सांगतात. or rage, चीड आणायचे from the blue, sudden unexpected shock or surprise. धक्कादायक. Time he had left on this planet was very uncertain. The prognosis was bad and the doctors said they could not do much. How much time he had left on this planet was very uncertain. त्यामुळे भूतलावरती किती वेळ ही स्टीफन हॉकिंग हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. अनसर्टन मीन्स नॉट शुअर, खात्री नसणे, खात्री नसणे. द प्रोग्नोसिस वॉज बॅड अँड द डॉक्टर्स सेड दे कुड नॉट डू सो मच. या भूतलावरती किती काळ राहणार होते याची काही शाश्वती डॉक्टर देत नव्हते. रोगाचं जर पूर्वनिदान म्हटलं तर अतिशय वाईट होतं. डॉक्टरच्या म्हणण्यानुसार फार काही करता येण्यासारखे नव्हते. अशी असणारी व्यक्ती या असणाऱ्या शतकातील एक महान शास्त्रज्ञ बनते, हे खरोखर अत्यंत मूर्तिमंत उदाहरण Rogan आहे. even decided to continue his research and even got engaged to a Jane White. Wanted, धैर्य न खचता. अनडॉन्टेड म्हणजे धैर्य न खचता. स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. रिसर्च मीन्स संशोधन. त्यांनी ठरवलं की आपलं असणारं संशोधन हे चालू ठेवायचं. अँड इवन गॉट ही एंगेजड टू अ जेन वाईल्ड. आणि त्याच वेळेला त्यांनी एका असणाऱ्या मुलीशी, जेन वाईल्ड या मुलीशी त्यानं एंगेजमेंट केली किंवा साखरपुडा केला. He says that, ironic as it may sound, it is at this dismal stage he began enjoying life the most. This, he says, was because he started living life for the moment and continued his doctoral research work with renewed vigor. Ironic, sarcastic. Hawking says that, ironic as it may sound, ironic means कर्कश. ते म्हणतात की हे वाईट आहे. It is at this dismal stage he began enjoying life the most. आणि at that time he starting to enjoy his life most. त्यांनी ते आपलं जीवन क्षणापुरतं जगण्याचं काम अत्यंत मनापासून करायचं त्यांनी ठरवलं. This he says was because he started living life for the moment and continued his doctoral research work with renewed vigor. आणि आपले असणारे डॉक्टरकीचे काम, संशोधनाचे काम हे त्यांनी चालू ठेवलं. चालू ठेवत असताना त्यांनी जीवनाकडे बघण्यासाठी सुद्धा अत्यंत मनापासून बघितलं. आणि जीवन क्षणापुरतं आहे तरी सुद्धा आपण त्याचा उपयोग घेऊया आणि आपलं आहे ते काम चालू ठेवूया, अशा पद्धतीचा मनाशी ठराव करून त्यांनी पुढचं काम चालू ठेवलेलं आहे. या असणाऱ्या धड्यामध्ये आपण काय बघितलं तर एक अपंग व्यक्ती आहे, त्याला अतिशय दुर्मिळ असा आधार झाला आहे, तरी सुद्धा तो एक काम करतो आहे की बाबा रे असू दे, जे आहे त्यात आपण काम करूया आणि आहे ते जीवन जगूया, अशा पद्धतीचं मत
ते करत आहेत. इथेच आपण थांबूया. राहिलेला भाग नंतरच्या तासाला आपण पाहूया. थँक्यू.